आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माऊली स्टुडिओ चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।
श्वान सुकरी बापुडे जन्मल्याचे ते फळ अंगीला कोणी दिमळ नाही तरी काय थोडे श्वान सुकरी बापुडे तुका म्हणे भले जंजनावे मानवले नाही तरी काय थोडी श्वान सुकरी बापुडे समचरण सर्वजन सानडी लांबुदाभं जगन्नीत पाणी मंडनं मंडनानां करुण तुलसीमाराम कंधरं कंजनेत्रं सवेदवलहासं विठ्ठलं चिंतयामि ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन सारे चराचरे सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागून चरणा अहो स्वामी तू कया दातारा यावरीन करावा भेरू नीलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपी तवाम भागम पांडु महासायक चारु चापम नमामि राम रघुवंशनाथम प्रथम ही गुरु को शीश नभाऊं हरि करो हरि कथा और कीर्तन बहुत परंपरा होती है जो भक्त को भगवान से जोड़ती है। इसलिए कीर्तन की पंडाल में जब भी बैठो ना तो हाथों से ताली और मुझसे भजन होना जरूरी होता है। हम आपको ये सृष्टि करवा दें जैसे बगीचे में माली जरूरी होता है, जिस तरह से भोजन में थाली जरूरी होती है, चेहरा अच्छा दिखने के लिए जिस तरह से कान में बाली जरूरी होती है, और प्रपंच का व्यवहार ठीक से चलाने के लिए जिस तरह से घर में घरवाली जरूरी होती है। ध्यान से सुनिए, बगीचे में माली, भोजन में थाली, कान में बाली, घर में घरवाली और साथ कीर्तन में ताली जरूरी तो होती है। प्रेम भाव के
मानेल संतास्य सिंधू चित्तास्य पुल्या तरीच जन्म यावे दास विठोबाचे भावे नाही तरी काय थोडी श्वान शुकरी बापुडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी उपस्थित जमलेल्या सज्जन श्रोते मायबापांच्या संकीर्तन सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगत वंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे महामेरू महान तत्वज्ञ जगद्गुरु तथा 17व्या शतकातील तत्वज्ञानाचं चालतं बोलतं महापीठ अर्थात छत्रपती शोभांचे खऱ्या अर्थाने आध्यात्मिक गुरु म्हणजे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज तुकोबर यांचा हा चार चरणाचा अभंग जन्माला येणाऱ्या जीवाला जन्मापूर्वीच उपदेश करणार आहे संकेत करतात की बाबा तुला या भूतलावर जर जन्माला यायचं असेल तर तू खरंच जन्माला ये जर परमात्म्याचा दास होण्याची पात्रता तुझी असेल किंवा तुझी तयारी असेल तर महाराजांना प्रतिप्रश्न केला गेला तुकोबर आहे जर अशा पद्धतीने आम्ही जन्माला आलो नाही तर महाराज म्हणतात मग नाही तरी काय थोडी श्वान सुगरी बापुडे रे बाबा या भूतलावर जन्माला येणारे अन्यत्र काही जे जीव आहेत त्याच्यात आणि तुझ्यात फरक नको का राहिला महाराज जन्माला आल्यानंतर पुरुषार्थ केला पाहिजे या बाबतीमध्ये तुमचं मत काय तुकोबाराय म्हणतात निश्चितच केला पाहिजे आणि असं जगलं पाहिजे जन्मल्याचे ते फळ अंगी लागून येईल मळ तिसऱ्या चरणामध्ये त्या पद्धतीचं पुष्टी जी आहे ते तुकोबाराय करतायत आणि शेवटच्या चरणामध्ये काही व्यक्तींप्रती काही अधिष्ठानांप्रती कृतज्ञता आजच्या या अभंगामध्ये मांडलेली उर्वरित वेळात त्याचा विचार करायचा आहे साखळीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी अल्पसहा परिहार देणं गरजेचं आहे ब्रह्मलीन गुरुवर्य गंगानंदगिरीजी महाराज गंगा आश्रम राज देहरे यांच्या आशीर्वादाने तथा सकल साधू संत भगवंत परमात्म्याच्या आशीर्वादाने वैकुंठ वश्य हरिभक्ती परायण श्री साहेबरावजी नाना घोले बामन नाना कदम यांच्या प्रेरणेनं त्रितपपूर्ती सोहळा म्हणजे 37वे वर्ष या चिंचखेडा नगरीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह तथा ज्ञानोबारायच्या ग्रंथराजाचं पारायण या ठिकाणी करत असताना संपन्न होत आहे या कार्यक्रमामध्ये जवळपास सर्वांचेच आशीर्वाद मार्गदर्शक आमचे मोगल महाराज वैरागडकर भागवताचार्य हरिभक्ती परायण माझे स्नेही श्री रामेश्वरजी बाबा पवार माझे परम मित्र हरिभक्ती परायण श्री सुरेशजी महाराज आळाव या गावचं भूषण श्री गोविंदजी महाराज आदरणीय आमचे दत्तात्रयजी महाराज आदी करून ही सर्व मंडळी यांच्या मार्गदर्शनानं चालत असणारा हा नाम सप्ताह आहे त्यातल्या त्यात प्रामुख्यानं दुग्ध सरकार योग तो असा आमचे शेषराव बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत मृदंगाचार्य महाराज या ठिकाणी आहेत त्यामध्ये आमचे चोपदार बाबा या ठिकाणी आहेत आदी करून काही गायनाचार्य महाराज मंडळी आहेत आणि माझे स्नेही ज्यांचं माझ्यावर अतिशय प्रेम आहे ते आमचे श्री हरिभक्ती परायण नंदकिशोरजी महाराज आहेत आदरणीय विठ्ठलजी बाबा आहेत सर्वांचे परिचय मला नाहीत पण सर्वांचे चरणी साष्टांग प्रणिपात करतो माझ्यासोबत आलेले चिंचोलीहून हार्मोनियमच्या साथीला बसलेले आमचे बिलंगे सर आहेत आमचे ज्ञानेश्वर माऊली आमचे साबळे दादा आहेत आमचे तात्या आहेत आदरणीय बाबाजी आहेत आदी करून तुम्ही सर्व मंडळी आदरणीय महाराज परशुरामजी महाराज या ठिकाणी आहेत साऊंड सिस्टम वादक दादा आमचे कचरू बाबा या ठिकाणी आहेत
आदरणीय आमची सर्व आवरणची मंडळी, जेहूरची मंडळी आणि तुम्ही सर्वांचे चरणी साष्टांग प्रणिपात. विठ्ठलाम या भक्ती ज्ञानाचा हा संगम ज्यांच्या माध्यमातून संपन्न होतो आहे ते श्री गणेश आप्पासाहेबजी बोलधाडे दादा आणि आमचे संदीप आप्पासाहेबजी बोलधाडे दादा यांच्या माध्यमातून ही आपली जी परंपरा आहे त्या परंपरेला साथ घालत असताना, या परंपरेचंच अनुकरण करत असताना, त्या परंपरेला पुढे परावर्तित करत असताना, म्हणजे विज्ञानाच्या भाषेमध्ये कन्वर्ट करत असताना, संप्रेरित करत असताना आज आपण हा एवढा मोठा नामयज्ञ या ठिकाणी योजलेला आहे. सज्जन हो, ही ती ऊर्जा आहे जी आमची परंपरा, जी आमचं संत वाङ्मय आम्हाला देतात. ऊर्जा अक्षतेच्या सिद्धांताबद्दल विज्ञानामध्ये असं बोललं जातं की जगतामधली जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आता इथून पुढे नाही कुणाला निर्माण करता येणार आहे, नाही कुणाला नष्ट करता येणार नाही, करताच येत नाही. म्हणून असं म्हटलं एनर्जी वॉज नेव्हर बी क्रिएटेड अँड नॉट डिस्ट्रॉयड. म्हणजे त्याला निर्माणही करता येत नाही, त्याला नष्टही करता येत नाही, फक्त एकीकडनं दुसरीकडे संप्रेरित केल्या जाते. याला विज्ञानाच्या भाषेमध्ये दिस इज अ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स असं म्हणतात. आणि त्याच पद्धतीचं अनुकरण, अनुचरण आज या सप्ताहाच्या माध्यमातून पुढच्या पिढीपर्यंत जाणारी ही ऊर्जा 36 वर्षापासून कार्य करते आहे. म्हणजे तुमच्या पदस्पर्शाला छान नियोजन आहे. सर्वच व्यवस्था जवळपास छान आहेत. चलचित्रकारांनी या ठिकाणी सर्व हे कैद करून ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे. बसणारे जवळपास मागचे थोडे अंधारात आहेत. त्यात बरेच जण चष्मा लावलेले दिसून राहिले, त्यामुळे झोपले तरी कळत नाही. हा चष्म्याचा फायदा आहे. झोपू नका, जागत रहा. कीर्तन झोपण्यासाठी नसतं. चला, कीर्तन में बैठने के बाद हमने पहले भी कहा बगीचे में माली, भोजन में थाली, कान में बाली, घर में घर वाले और कीर्तन में ताली जरूरी होती है. इसके बाद भी अगर आप कीर्तन में तालियां नहीं बजाते हो तो एक बात आपके लिए कही देता हूँ, तालियां वो नहीं बजाते जो गम में होते हैं. सावधान से सुनना, तालियां वो नहीं बजाते जो गम में होते हैं, तालियां तो वो बजाते हैं जो हर पल में दम में होते हैं. निवडलेला अभंग तो खूप बरायचा आहे. या अभंगाची पूर्वपीठिका जर आपण लक्षात घेतली तर तरीच जन्मा यावे या शब्दापासून अभंगाची सुरुवात असते. जन्माला यावं असं तुकोबर आहे तुम्ही म्हणतायत, म्हणजे तुम्ही म्हणतायत म्हणून लोक जन्माला येत आहेत का? नाही, सृष्टीचा नियम आहे. ज्याला जन्माला यायचं तो येणार आहे, ज्याला जायचं तो जाणार आहे. ज्या दिवशी जन्म ठरलेला आहे त्या दिवशी मृत्यू आपला ठरलेला राहणार आहे. म्हणजे ज्या दिवशी जन्माची जी बांधीव साखळी आपल्या जीवनामध्ये तयार होणार आहे त्या दिवशी मृत्यू आपल्या जीवनामध्ये लिहिला जाणार आहे. सज्जन विठ्ठला जो गेला तो आला नाही असं झालं नाही, जो आला तो गेला नाही असं झालं नाही. त्याचं कारण असे सज्जन हो, साधारणतः व्यवहारामध्ये उदाहरण आपण बघत असतो. प्रवास करत असताना अचानक घाटाचा वळण रस्ता आपल्या डोळ्यासमोर प्रवासामध्ये उभा राहतो आणि तो प्रवासामध्ये उभा राहिल्यानंतर जिथून घाट सुरुवात होतोय ना त्या ठिकाणी एक बोर्ड लावलेलं असतं चौकोनी, आणि त्या चौकोनी बोर्डवर लिहिलेलं असतं घाट प्रारंभ. काय लिहिलेलं असतं? घाट प्रारंभ. त्या बोर्डवर लिहिलेलं असतं घाट प्रारंभ. इकडून जाताना त्या बोर्डला आपण वाचतो, त्याच्यावर लिहिलेलं असतं घाट प्रारंभ समोरच्या बाजूनी, परंतु ज्या बोर्डवर समोरच्या बाजूनी घाट प्रारंभ हा शब्द लिहिलेला आहे त्याच बोर्डवर पाठीमागच्या बाजूने सुद्धा एक शब्द असतो. कोणता? घाट समाप्त. चला, अतिशय छान उत्तर तुम्ही दिलंय. मला सांगा, या घाट प्रारंभ आणि घाट समाप्त या दोन शब्दातलं अंतर, डिफरन्स किती हो? फार झालं तर अर्धा इंचाचा, याच्यावरती नाही. बरोबर आहे, अर्धा इंचाचा फरक याच्यामध्ये. परंतु इकडून घाट प्रारंभ आहे, पुढच्या बाजूने तर मागच्या बाजूने घाट समाप्त. सज्जन हो, तसं एक लक्षात घ्या, हा नरदेह म्हणजे घाटात लावलेला बोर्ड आहे. तुम्ही आम्ही जगत असलेलं जीवन हा प्रपंचाचा प्रवास आहे. आणि या बोर्डवर म्हणजे देहरूपी बोर्डवर पुढच्या बाजूने लिहिलेलं आहे बारस आणि मागून लिहिलेलं आहे तेलस. थोडस तुम्ही जरा असं नाही वाटत का तुम्ही संदिग्धतेमध्ये बोलताय आम्हाला?
विचारावं का? कारण शास्त्रामध्ये, विज्ञानामध्ये, व्याकरणामध्ये असे सिद्धांत आहेत, जरा लक्षपूर्वक ऐका. जन्माला आल्यानंतर त्या लेकराला संस्कार दिल्या जातात. तुझा हेत काय, तू कशासाठी आलाय, तुझ्या जीवनाचं उद्दिष्ट काय, तू काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, तू कसा राहिला पाहिजे, कसा नाही राहिला पाहिजे, तू कसा वागला पाहिजे, कसा नाही वागला पाहिजे, हे जन्माच्या नंतर शिकवल्या जाऊ महाराज. तुम्ही आतल्या गोष्टी करताय येण्यापूर्वी. कितपत तथ्य याच्यामध्ये सज्ज व्याकरण असं सांगतंय का? फार मोठा सिद्धांत आहे. एका अलंकाराचं उदाहरण देत असताना व्याकरणकाराने असं म्हटलंय की लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. लक्षपूर्वक ऐका. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. एखादं लहान मुलं आहे, सज्जन होत, त्या मुलाला जर आपल्याला खऱ्या अर्थाने शब्द संस्काराच्या ओंजळीने संस्कारित करायचं असेल तर त्याचं वय जोपर्यंत कवळ आहे तोपर्यंत त्याच्या डोक्यावर मनावर जे बिंबवायचं ते बिंबवा. त्या पद्धतीने त्याचा जीवनाचा प्रवाह हा पुढे प्रवाहित होत असतो. कुंभारांनी माती घेतली, मूर्ती तयार करायला तो बसलाय. गारा ओला आहे तोपर्यंत त्याने मूर्तीला आकार देत राहावं. गारा त्याचं ओले पण संपलं की त्याला आकार देता येत नाही. हे जरी खरं असलं तरी त्यानं ज्या मातीची निवड मूर्ती बनवण्यासाठी केलेली आहे ती माती चांगली मेहनतीनं कसलेली असावी, म्हणजे मूर्ती बनवताना त्रास होत नाही आणि बनल्यानंतर फुटत नाही. विठाला जन्माला आल्यानंतरचा संस्कार देणं वेगळं आणि जन्मापूर्वीचा संस्कार देणं वेगळं. याच भावनेनं जगद्गुरु तुकोबाराय बोलतात महाराजांचा अभंग अतिशय सुंदर. लक्षात घ्या, तुम्हाला आम्हाला मिळालेला नरदेह हा काही सहजासहजी मिळाला नाही की नेहमी सांगत असतो. अनंत जन्माचा शेवट पाहता बहुता जन्मांती जन्मला सिंगरा हे देव तू सोयरा करी आता बहुता सुकृती नरदेह धरला. महाराज विचारावं त्यांनी स्वतःला मला मिळालेला नरदेह सहजासहजी भेटलाय का? फार कष्ट करावे लागले, सायास करावे लागले. मनुष्य नरदेहाची प्राप्ती झाली. प्राप्ती झाल्यानंतर काय केलं लक्ष ठेवा. इथं जी जी वस्तू या भूतलावर या आवरणामध्ये जगते आहे त्या वस्तूला उद्दिष्ट आहे, ध्येय आहे. नदी आपल्या उगमस्थानापासून जर प्रवाहित होत जात असेल तर नदीनं निश्चितच हा ध्येयवाद तिच्या डोक्यामध्ये ठेवलेला असतो की मी माझा शेवट हा समुद्रामध्ये आहे. मी समुद्रामध्ये जाणार आहे आणि माझ्या चांगल्या करकरीत गोड पाण्याचं खाऱ्या पाण्यामध्ये रूपांतर होणार आहे. जरा इकडे बघा तुम्ही, मी जाऊ घरी, इकडे पाहिजे तुम्ही, तिकडे येणारे येत राहतील, जाणारे जात राहतील. आता कीर्तन चालू आहे, सगळेच कीर्तन ते असे नाही काय काय तिकडे फिरत असतील, ते तसेच फिरत असतील. 7-8 जन्मापासून अजून काही बसस्टँड सापडलं नसेल. त्या नदी ठरवते माझ्या उगमस्थानापासून तर माझ्या शेवटच्या स्थानापर्यंत म्हणजे समुद्राच्या मिलनापर्यंत तिने हे चिंतन केलेलं असतं की माझं पाणी जे आहे ते समुद्रात गेल्यानंतर खारं होणार आहे. मग का
माझ्या गोड पाण्याचं रूपांतर जर खाऱ्या पाण्यात होत असेल तर जात असताना मी का परोपकार करू नये म्हणून जाताना नदी हजारो हेक्टरचं जे क्षेत्र आहे ती जमीन ओलिता खाली घेत चालते, ती सिंचित करत चालते, तहान गेल्याची तहान भागवते, जे वृक्ष तिच्या काठावर आहेत त्यांना पाणी देते, जड देते आणि त्याला उभं करते. महाराज ती नदी आपल्या जीवनात परोपकार करायला शिकते, ती नदी आपल्या जीवनाचं ध्येय तरी निदान ठरवते. पण आपलं काय तुकोबाराय म्हणले तुम्ही एकतर ध्येय ठरवा, जायचं कुठे, आलासी कोठोणी कोठे बा जायचे, एकतर हे तरी ठरवा, नाहीतर जेथे जायचे तिथे जायचेच आहे. ते जाईपर्यंत तुका म्हणे त्याला वाचवता आलं तर वाचवा महाराज, पण आजच्या इलेक्ट्रिक काळामध्ये त्याचा सेल्फी तरी काढण्याचा प्रयत्न त्याच्यासोबत थोडा तरी बरोबर छान सुशोभला आहे महाराज. गायनाचार्य वादक मंडळी आमचे सगळे वारकरी मंडळी भेटले की आनंद येतो जरा. गायनाचार्य वारकरी आहेत, मृदंगाचार्य वारकरी आहेत, वीणेकरी वारकरी आहेत, हार्मोनियम वादक वारकरी आहेत. त्यांच्या गळ्यातली माळ बघून असं वाटतं रेकॉर्डर सुद्धा जे रेकॉर्डिंग करतायत ते सुद्धा वारकरी आहे की नाही. रेकॉर्डिंग करणारे वारकरी, विना घेतलेले वारकरी, टाळ घेतलेले वारकरी, पखवाड वाजवणारे वारकरी, हार्मोनियम वाले वारकरी, हे सगळे वारकरी. मी काय फाशी पाडली जीवनात अभंगाच्या संबंधानं बोलतोय. आजच्या अभंगामध्ये केलेला उपदेश जन्मापूर्वी असा एखादा ऐतिहासिक दाखला सांगा तुकाराम महाराज की ज्याच्या अनुषंगानं आम्ही हे मान्य करू. जन्माच्या पूर्वी कुणीतरी कोणाचा तरी उपदेश घेतलाय, त्या उपदेशाचा फायदा त्याला त्याच्या जीवनामध्ये झालाय आणि त्या संबंधानं त्यानं त्याचं जीवन म्हणजे त्याचं जीवन जे आहे ते त्या पद्धतीनं त्यानं घडवलेलं आहे, जडवलेलं आहे, त्या पद्धतीनं ती व्यक्ती राहिलेली आहे. असा एखादा पुरावा सांगा. हा पुरावा मांडण्यासाठी माझी मती तुम्हाला श्रीमद भागवताच्या अंतर्गत स्कंधामध्ये घेऊन जाते. अतिशय छान प्रसंग आहे. या कथा सगळ्या खऱ्या अर्थाने समाजात प्रचलित नाहीत. भागवताचे मर्मज्ञ परमश्रद्धेय आचार्य श्री डोंगरेजी महाराज हे भागवतातला अंतर्भाव मांडायचे महाराज. त्यातली एक कथा या सगळ्या गोष्टीच्या सटिकी करण्यासाठी मी तुम्हाला सांगतो. झोपलात का? असं सांगतात एकदा कैलास पर्वतावर संदीप दादा भगवान शंकर बसलेले, भवानी बाजूला बसलेले आणि नारदांचं आगमन झालं. नारद आले. देवर्षी म्हणून नारदाची ख्याती होती. नारद मुनी आल्याबरोबर पार्वती मातेला अतिशय आनंद झाला. आई साहेबांनी नारदाला त्या ठिकाणी पण प्रणाम केला, दंडवत केला. नारद महर्षी खाली बसलेले आणि मग नारद महर्षींनी यत्किंचित स्वरूपामध्ये प्रश्न केला बरं का पार्वती आई साहेबाला. आई साहेब भगवान बोले ना बोली वो तो समाधि में गए है, समाधीचे सुख सांगा. काय आनंद महाराज त्या समाधीमध्ये, भगवान शंकर समाधीमध्ये गेलेले. तुम्ही काय करताय? मी सेवा करते. वास्तविक समाधी हा विषय जगतातल्या सगळ्या देहस्थितीच्या पलीकडचा आहे. जो समाधीत गेलेला आहे तो देहावर नाही, तो वृत्तीवर नाही, त्याच्याही पलीकडे गेलेला आहे. परंतु तरी देखील पातिव्रत्य धर्माचं पालन म्हणून आई साहेब पार्वती माता भगवान शंकराचे पाय चेपते. महाराज काय भाव या ठिकाणी शेषराव पाय चेपते.
आपल्या पतीचे पाय चटण्यामध्ये आनंद भेटतो आहे साहेब. आपण नरडे दाबायला टपलोय. पाणी दे ना पाणी. ऑफिस वरून नोकरीवरून शेतातून दमून आले की ते म्हणतो वामनेश माय जरा पाणी देते का? ते म्हणते बाई तर माठा जोडून देतो मी प्यान मला दे. कसं व्हायचं अवघड. चला पुढे विचार ऐसा भगवंताची सेवा करता है. बोले आपको डर नहीं लगता? बोले किस बात का डर नारद? बोले भगवान के गले में जो चुकलं तर गुस्सा आहे ना मला माफ. मला वाटतं काय असं काही नेमकं लक्षात नाही. महाराज विनोदाच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर माझ्या गुरुवाल्यांना विनोदाचे खान म्हणतात. तुम्हाला फक्त हसवायचं तर इतकं हसवे तुम्ही घरी गेल्यानंतर एकटेच हसा. परंतु संदीप दादांनी फक्त हसावं तुमचं मनोरंजन व्हावं. म्हणजे अर्थातच मी ते करणार नाही अशातला प्रकार नाही. त्याची आवश्यकता कीर्तनात आहे. कारण जिवंत ठेवायचंय तुम्हाला, जगून द्यायचंय तुम्हाला. त्यामुळे चिंतनाच्या संगतीनं अध्यात्म विवेक चिंतनाच्या संगतीनं अधूनमधून तुम्हाला अपेक्षित असणारं भेटल. फक्त प्रास्ताविकतेतून मला आज जाऊ द्या. विठाला कसं होतं पहिल्याच तासाला जर बैलाने येड्यावानी केलं तर मालक मग कोळडे टाकत असतो. मागून मागून येड्यावानी केलं की त्याला समजून घ्यायचं. मागच्या माणसाने आता बैलाचं कॅपॅसिटी बैलाच तासाला त्याच्यामुळे मी वाटलं तिकडे करणार नाही. चला पुढे. विचार आपको डर नहीं लगता? भवानी ने पूछा डर किस बात का? बोले जो गले में सांप पहन कर रखा है भगवान ने, उस सांप का डर नहीं लगता आपको? भवानी ने कहा जो डरने की क्या बात है? बोले माँ कैसे डर नहीं लगता आपको? बोले पता है नारद भगवान ने ये जो नाग है ये जो सर्प है ये गले में क्यों पहना है? का घातलंय त्यांनी गळ्यामध्ये तो साप? मग आपण आरती म्हणतो की नाही? ते विदग्ध सागर मंथन पै केले त्या माझी अवचित आले. देवासुर पाणी प्राशन केले निर्गंठ नाम प्रसिद्ध झाले. आरती म्हणतात ते विदग्ध सागर मंथन पै केले त्या माझी अवचित आलाहल उठिले. देवासुर पाणी प्राशन केले निर्गंठ नाम प्रसिद्ध झाले. जब समुद्र मंथन हुआ तब मंथन में अमृत से पूर्व निकला था विष. भवानी ने कहा और वो विष पूरी दुनिया का विनाश करने के लिए खड़ा था. तब मेरे पतिदेव ने पूरी दुनिया को संवारा है. क्या किया? बोले विष को उठाए है भगवान शंकर और प्राशन किए है भगवान शंकर. विषाला प्राशन केलं माझ्या पतीने. आणि जेव्हा विष प्राशन केलं तेव्हा दाह व्हायला लागला घशाचा. घसा दुखायला लागला. इलाज काय? गुळाचा खडा. आता आमचा दुखतोय तसा आम्हाला गुळाचा खडा लोक देतात. आता माझी आपल्या भाद्रपद महिन्यातल्या महालक्ष्मीची त्याची माझी काही अवस्था आज वेगळी नाहीये. 2 खडे आणून ठेवलेले फक्त ठेवलेलेच ध्यानात कोण? बिचाऱ्या त्या महालक्ष्मीच्या पुढे 1756 नैवेद्य. लाडू काय, करंजी काय, पुरी काय, फळ काय, फळावळ काय, काय काय ठेवलेलं. आणि ती बिचारी अशीच. असं माझं झालं 2 मुळाचे खडे खाल्ले. हे सुद्धा अनुवंशिक आहे. परंपरेला हे खाल्ल्यावर परिणाम काहीच होत नाही. मनाची समाधानी टोक खायचा नाही. गोड लोक काय देखत. एकाने मला चालू कीर्तनात विचारलं महाराज ओ महाराज अरे पुढच्या माणसांना दिसतं तुम्ही कीर्तनात काय खाता मागच्यांना दिसत नाही काय येते? मी म्हणलं थायमिटचे खडे. चला पुढे. देवी दैत्य सागर मंथन पै केले. दाह व्हायला लागला म्हणून साप भगवान शंकराने आपल्या गळ्याला लावला. आणि चंद्रमा वो भी उसी कारण रखे है थोड़े से शांत करने के लिए रख दिया. बोली ये जो कान में रखे है बिच्छू ये क्यों रखे है? बोले भगवान शंकर सबसे जो विचित्र विष रहा है दुनिया का उस पर अपना अस्तित्व जमाए बैठे. तो बिच्छू के विष की क्या बात है? वो करालन कृपालन भगवान भोलेनाथ आशुतोष शिव एका एका वस्तूचं वर्णन त्या ठिकाणी पार्वती नारद महर्षी जवळ करू लागली. अलगत नारदांनी ठरलेल्या नियमाप्रमाणे कळीच्या मुद्द्याला हात घातला. आई साहेब बोले माँ मेरी इतनी सारी बातें तो पूछ ली है लेकिन एक बात मैं आपसे पूछना चाहूँ. भगवान के गले में जो नरमुंड की
की मालाएं दिख रही है। नरमुंड मतलब माणसाची कवटी, त्याच्या माणसाच्या कवटीच्या माळा तुमच्या पतीच्या गळ्यामध्ये ह्या कुठून आल्या या तुम्ही मला सांगा। अब जितना पता था उतना भवानी ने बता दिया, ये तो उसने सुना भी नहीं था, नहीं तो देखा था कब पहनी है। बोले ये तो पता नहीं, बोले अक्सर बात तो ये होती है, ये जो पति लोग होते हैं ना, बोले मैया ये पूरी बातें आपसे छिपा देते हैं और आपके पीछे पीछे क्या करते हैं बोले पता नहीं। त्या बाईचं डोकं मास्तरच्या बायको सारखं होतं, मास्तरीन बाई सारखं। संशयाच्या बाबतीमध्ये मास्तरीन बाई एक नंबर। गावाला जायला निघाली तरी नवऱ्याला सांगणार, हे बघा 7 दिवस चालले माहेरी, मी येईपर्यंत व्यवस्थित राहायचं ना, चांगलं खायचं, व्यवस्थित पाहायचं, गॅलरीत उभं राहायचं नाही, इकडे तिकडे जायचं नाही, लक्षात ठेवा। तुम्हाला नाही ना तू ते काय करतोय। 7-8 वर्षाचा मुलगा जवळ ठेवला आणि ती मास्तरीन गावाला निघून गेली। गेला पहिला फोन, हॅलो कुठे आहात? ते म्हणले घरीच आहे ना। तुमचा काय भरोसा म्हणे तुम्ही घरीच आहे? मग काय सांगू तुला, काय पुरावा देऊ तुला? आता काही व्हिडिओ कॉलिंग नव्हती, काय करा ते म्हणजे तुम्ही काय भरोसा आपला पुरावा द्या, तुम्ही एक काम करा म्हणे आपल्या किचन मध्ये जा बरं गेलं ते। आता काय करू म्हणले मिक्सर खाली घ्या बरं, घेतलं पीठ टाक बरं, टाकली बटन दाबावर दाबलं, फिरवा म्हणे फिरकी फिरवली, जास्त वाटतं ते माझी पॉवर लाईट सप्लाय एवढाच आहे। मशीन मोठं आहे, ऊर्जा ताकद पुरत ती वाजवल्यावर मग तिला फोनवर आवाज ऐकला, ती म्हणली हो आलं म्हणे माझ्या लक्षात तुम्ही घरीच आहे बाई। वा दिवसातून 7-8 वेळेस फोन करायची, कुठे आहे? घरीच आहे। वाजवा मिक्सर, कधी कधी उशीर लागायचा, वेळ लागायचा, वेळ काय आहे थांब ना किचन मध्ये राहिलो ना। 7 दिवसाचं सांगून गेलेली बाई 4थ्या दिवशी परत आली, बेल वाजवली दरवाजाची, तिची अपेक्षा होती नवऱ्यानं दरवाजा उघडावा। 7-8 वर्षाचा मुलगा घरात ठेवलेला, त्यानं दरवाजा उघडला। पहिलाच प्रश्न तिनं त्या मुलाला केला, बंटी तुझे पप्पा कुठे? ते म्हणे मम्मी पप्पा ना तू गेली त्या दिवशीच मिक्सर घेऊन घराबाहेर गेलेले संशयासारखं मोठं पाप भवानी ने उतना पकड़ लिया। बोले हाँ ये तो मैंने कभी सोचा ही नहीं। आणि भवानीने भगवंताची समाधी सुटण्याची वाट बघितली। छोटे समाधी संभूत जागे गोस्वामीजी उनकी लेखनी बोल पडते मानस भगवान शंकराची समाधी जागी झाली। भगवान शंकराने बघितलं मागे तिकडे, अतिशय साशंकित नजरेने पार्वती बघायला लागलेले। पूछा भवानी इतनी तीर की नजर, तिरछी नजर से तो आपने कभी देखा नहीं। बोले क्या कारण रहा है क्या? महाराज माणसाने घरी गेल्यानंतर वातावरण समजून घेतलं पाहिजे, पण घरात गेल्याबरोबर ज्या दिवशी बाईनं भांडे आपटले, ज्या दिवशी बाई बोलताना आपल्याला आळाने दुराण्यानं बोलली की माणसानं उगत फुफुट्यात हात नाही घातला पाहिजे, समजून घ्यायचं ना। शेतावरून भाताची परीक्षा, घरी गेल्या बाई जर प्रसन्न असली तर आपण व्यवस्थित राहायचं, व्यवस्थित वागायचं। बाईनं गेल्या तोंड लावून त्याला काय लागतं 1 मिनिटात कळतो, कळणार। नेहमी दृष्टांत सांगत असतो, शेजारीने मोटरसायकल घेतली म्हणून ती दुसऱ्या गावाला तीर्थक्षेत्रावर जायला निघाली। जाता जाता तिने शेजारणीला सांगितलं, शेजारणीला सुमना का चालते का म्हणे पाया पडायला तिकडं कुठं वाकीला। सुमना का बिचारी गरीब घरातली होती, तिची काही गाडी घेण्याची ऐपत नव्हती। ती म्हण माय कुठं ऐपत आहे, महाराज कधी गाडी घ्यावं चिकटाना, जाय म्हणजे तुला भेटलंय तू जाय माय। दुसऱ्या दिवशी ती निघून गेली, तिसऱ्या दिवशी पुन्हा आली। नवऱ्या म्हणले एक काम कर, सुमनबाईच्या घरापुढे जाऊन वाजा जरा गाडी, तिनं वाजली गाडी। पुन्हा म्हणली सुमनक्का चालती का वेळेला? ती म्हणे मी तुला कालच सांगितलं माझं जमत नाही जाय। ती पुढे गेल्यावर ही म्हणे मनातल्या म्हणत अशी पडली पाहिजे पुन्हावर। तिनं तब्बल 8 दिवस नंदू बाबा 8 दिवस शिरवलं सुरेश बाबा, 8 दिवस जाता येता तेच। 9व्या दिवशी बाई बिघडली, तिचा नवरा प्रामाणिक होता, बागायती शेती होती, नदीकाठची जमीन होती, ऊसाचं पीक शेतात होतं, लाईटचा प्रॉब्लेम जसा महाराष्ट्रात आहे तसाच होता। रात्रीच्या 11:30ला रोडवरनं जात असताना 7-8 लोक पळताना आम्ही बघितले। शेवटच्या विचारला अहो का पळताय, कोणी पेट्रोल घेतलं का? म्हणले नाही। म्हणलं कोणी आत्महत्या? म्हणले नाही। म्हणलं कुणाची भांडणं? म्हणले नाही। म्हणलं रात्रीच्या 11:30ला का रोडनं पळायला लागले? ते म्हणलं महाराज त्याचं काय
12 वाजता सिंगल फेज लाईट जाते, 3 फेज येते. जो पळत पळत जातो बटन दाबतो त्याचीच मोटर चालू होती आणि मागच्याची म्हणून पाळायला लागली. तिचा नवरा प्रामाणिक 7-7, 8-8 दिवस शेतातून घरी येत नव्हता. ऊसाची शेती होती, पाणी भरायला सोपं जातं म्हणून तिथंच राहायचा. त्यांनी फोन केला, म्हणजे घरी यायला लागलो, पाणी तापिव. ती म्हणली या तापी. ते घरी आल्यानंतर महाराज बाईचा चेहरा बदललेला. बाईने इकडे तिकडे लगे अतिशय विकृत पाहणं तिचं. ते म्हणले पाणी टाकून हा नाही त्यालाच आहे ना, दुसरं काय काम करता करता जमाना. ते म्हणे आता तू नीट होते, तुला आता काय झालं इतक्यात? कुठं काय झालं तुम्हाला काहीच नाही, कधीच मला समजून घेतलं नाही. शेजारची गंगूबाई किती चिडवती मला, जाता येता इकडे चाल तिकडे चाल, तुम्ही आपले उठले की हुसार उठले की हुसार. ऐका जरा पुढे राहिले अजून. तुमच्या कामावर इतका जीव इतके कामाची लोभी, तरी माझा मामा म्हणत होता तुमच्या पोरीला चिंच खेड्यात देऊ नका, लय कामाची लोभी लोक. झालं काय? उठले की हुसार उठले की हुसार. त्या हुसार जाऊ जाऊ तुमच्या तर रान डोक्यात फरक आहे. चला भगवान शंकर ने पूछा भगवान क्या पूछना चाहते? बोले बाबा आज मैं एक प्रश्न पूछना चाहती हूँ आपसे. बोले पूछो. बोले भगवान गले में जो नरमुंड की मालाएं रखी है, बोले ये कहाँ से उठाई कहाँ से लाई और कब पहनी बताइए. भगवान ने कहा पार्वती ना ही पूछो तो ठीक रहेगा. बोले ऐसे बहुत सारे सवाल होते हैं जो एक स्त्री को पूछने नहीं चाहिए. बोले मत पूछो. भगवान भोलेनाथ सांगू लागले पार्वती तू नाही विचारलं तर बरं होईल. कशाला विचारते त्या नरमुंडाच्या माळा कुठून आल्या? पुन्हा प्रतिप्रश्न करू लागले. बाबा माझा हक्क केले तुमच्यावर, मी तुमची पत्नी केली. हो महाराज. उसे तो अर्धांगिनी कहते हैं, जो अर्धभाग पर अपना पूरा हक रखती है. ध्यान देना, उसे अर्धांगिनी कहते हैं. पत्नी पुरुषाच्या प्रत्येक गोष्टीची प्रत्येक बाबीची अर्धी हक्कदार आहेच. आपण नाही दिलं तरी कोर्ट तरी देतं त्यांना तो हक्क, म्हणून तो पुरवला. आणि महाराज काय देऊ नये हो? एक वाक्य सांगून जाईल तुम्हाला. स्त्री जीवनाची व्यथा अतिशय कठीण आहे महाराज. त्या स्त्रीचं केवढं मोठं समर्पण आहे, केवढा मोठा त्याग आहे तिचा. हे जर आपल्याला बघायचं असेल एक छोटासा प्रसंग आपल्या डोळ्यासमोर सांगतो. ज्या दिवशी आपलं लग्न होतं आपण घोड्यावर चढतो, भटजी बाबा मंगलाष्टक म्हणतात आणि ते मंगलाष्टक म्हणत असताना मंगलाष्टक संपलं की आपली सप्तपदी होते आणि त्या सप्तपदीमध्ये मंगळसूत्र आपण आपल्या पत्नीच्या गळ्यामध्ये घालतो. ज्या दिवशी पुरुष स्त्रीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो त्या दिवशीपासून महाराज त्या स्त्रीच्या जीवनातल्या महान त्यागाची कहाणी चालू होते. ती अशी, कारण बघा काय महाराज, लग्नाच्या पूर्वी ती बाई स्वतःचं नाव स्वतःच्या नावाच्या पुढे वडिलाचं नाव लावते, वडिलाच्या नावाच्या पुढे वडिलाचं आडनाव लावते, वडिलाचंच गाव लावते, वडिलाचा तालुका वडिलाचा जिल्हा जोडते. ज्या दिवशी आपलं लग्न यांच्या सोबत होतं त्या दिवशी ती काय करते? स्वतःच्या नावाच्या पुढचं वडिलाचं नाव काढते, तुमचं नाव जोडते. स्वतःच्या नावाच्या वडिलाच्या आडनावाच्या पुढचं आडनाव काढते, तुमचं आडनाव जोडते. वडिलाचं गाव सोडते, तुमचं गाव जोडते. वडिलाचा तालुका सोडते, तुमचा तालुका जोडते. वडिलाचा जिल्हा सोडते, तुमचा जिल्हा जोडते. तिला म्हणायचे स्त्री. एवढ्यावर भागत नाही, त्याच्यानंतरची प्रक्रिया बघा. कपाळ तिचं असतं, कुंकू आपल्या नावाचं असतं, हात तिचे असतात, चुडा आपल्या नावाचा असतो, पाय तिचे असतात, पैजण आपल्या नावाचं असतं, गळा तिचा असतो, मंगळसूत्र आपल्या नावाचं असतं, भांग तिचा असतो, त्याच्यात भरलेला सिंदूर आपल्या नावाचा असतो, कान तिचे असतात, हुजूर पेंट खजूर आपल्या नावाचे असतात. एक विचार, त्यांच्या जवळ जर आपल्या नावाचं एवढं आहे तर उद्या एखाद्या मावशीनं जर घरी गेल्यानंतर आपल्याला विचारलं की महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या नावाचं आमच्याकडे एवढं आहे, आमचं तुमच्या म्हणजे आमच्या नावाचं तुमच्याकडे काय आहे, तर आपण काय उत्तर देणार? आपण म्हणणार काय? अतिशय व्यथा करते, सांगून दिली मी तुम्हाला. मला सांगा, दररोज सकाळी आपल्या घरात कोण उठतं लवकर? माऊली. आणि सगळ्यात शेवटी कोण झोपतो? तरी माणसं वजन आणते. बस आवाज ऐकायचा, छानपणाने गायचा, मी सांगितलं धायचं. तुम्हाला एक मंत्र सांगून देतो मी. याच्या नंतर जर यांनी तुम्हाला आरडाओरड केली
ते एक दिवस फक्त तुमचा दिनक्रम बदलायचा. सकाळी 4 वाजता यांना उठून द्यायचं, यांना झाडून काढायला लावायचं, आंघोळीला पाणी टेकवायला लावायचं, तुम्ही झोपून राहायचं. पाणी तपलं यांना पाणी टाकायला लावायचं, तुम्ही आंघोळ करून घ्यायची. यांना चहा ठेवायला लावायचा, तुम्ही चहा पिऊन घ्यायचा. मोटरसायकलला किक मारायची, चापानेरला जायचं, तुम्ही चहा भजे खायचे. तिकडे भजे गिजे खाऊन यायचे, यांना स्वयंपाकाला लावायचं. कठीण आहे ते. मैत्री शरण गुप्ता बहुत बढ़िया कहते हैं. नारी जीवन भवानी ने पूछा, मैं अधिकारी ने रही हूँ, बताना तो पडेगा. भगवान शंकर म्हणले, भवानी कशासाठी सांगतोय? जन्मापूर्वीचा उपदेश. आणि एक सांगून देतो तुम्हाला, मी फक्त अभंगाच्या पहिल्या चरणाला सोडवणार आहे. बाकीचे 3 चरण याचा नंतर विचार करू, कारण विस्तृतपणाने फक्त एक चरण आपल्याला बघायचं. बाकी 3 चरण धावत्या वेगात आपण बघणार आहोत. भवानी ने पूछा, भगवान ने कहा, भवानी मैं बताना तो नहीं चाहता था लेकिन बता ही देता हूँ. बोले क्या? ध्यान से सुनना. ये जो नरमुंड की माला आहे, याच्या मस्तकाच्या कवटीच्या माळा आहेत, या दुसऱ्या कोणाच्या नसून तुझ्याच डोक्यातल्या कवटीच्या आहेत. भवानी म्हणली, कसं काय? म्हणले, ज्या ज्या जन्मात तू मेलीस ना, तुझं प्राणोत्क्रमण झालं ना, त्या त्या जन्मात मला तुझा विसर पडू नये म्हणून तुझी स्मृती शेष राहावी या न्यायानं तुझ्या गळ्यातल्या म्हणजे मस्तकाच्या डोक्यातल्या या कवटीच्या माळा, नरमुंड माळा मी माझ्या गळ्यामध्ये घातलेल्या. भवानीनं ते सगळं मोजलं, एकंदरीत गणित काढलं. भवानी म्हणली, बाई मी इतक्या वेळेस मेले काय? म्हणलं हो. आणि मग मी मेले, तुम्ही जिवंत कसे? म्हणली, याच्या करता तुला सांगत नव्हतं. बायकांचे प्रश्न संपतच नाही ना कधीच, म्हणून सांगत नव्हतं तुला. नाही नाही पण सांगा ना, मी मेले आणि मग तुम्ही अमर कसे? बोले, मैं अमर हूँ इसलिए कि मैं उस गुह्य शास्त्र को जानता हूँ, मैं उस प्रणाली को जानता हूँ, मैं उस तत्वावधान को जानता हूँ जो आदमी को चिरकाल के लिए अमर रखता है. मी अशा ज्ञानाला जानतोय, अशा है जो आपको शास्त्र आता है वो आप मुझे भी बता दीजिए. भगवान भोलेनाथ ने कहा, अरे पगली भवानी,
पत्नी को शास्त्र की भाषा में अर्धांगिनी कहते हैं, इसलिए उनको आधी ही बातें बतानी चाहिए, क्योंकि उससे आदमी पूरी तरह से सुखी होता है। मैं ना बताऊं, मैं नहीं बताना चाहूंगा, बोले बताना तो पडेगा। द्वंद्व चालू झालं, शाब्दिक चकमक झाली आणि मग भवानी शास्त्राचा निर्णय सांगू लागली, पत्नीचा अधिकार आहे, राजहट्ट बालहट्ट स्त्री हट्ट चुकता चुकत नाहीये, सांगावं तर लागणार आहे। आणि भगवान शंकर म्हटले ठीक आहे, तुझा हट्ट या ठिकाणी आहे ना, तर मी तुला सांगतो, परंतु महाराज जीवनामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या केल्यानंतर आपल्याला पश्चाताप होतो, म्हणून बऱ्याच गोष्टीला सावध राहिलं पाहिजे। आदरणीय महाराष्ट्रातील ख्यातनाम रामकथाकार म्हणजे आदरणीय ढोकबाबांच्या संगतीनं, म्हणजे मुरारी बापूच्या नंतर महाराष्ट्राला जर रामकथा कोणी कळवली असेल, संगीत रामकथा, तर ती रामायणासाठी हरिभक्तीपर्यंत रामरावजी महाराज ढोक यांनी कळवली आणि त्यांच्या संगतीनं महाराष्ट्रामध्ये रामकथेचा प्रचार प्रसार करणार। आदरणीय उद्या ज्यांना आपण ऐकणार आहात ते गुरुवर्य श्री संजयजी महाराज बाबा पाचपोर, हे अतिशय छान एक वाक्य सांगतात, एक भजन कथेमध्ये गात असतो, त्या भजनाचा आशय आपण समजून घ्या। जिस भजन में राम का नाम नहीं, उस भजन को गाना चाहिए। जिस भजन में राम का नाम नहीं, उस भजन को गाना चाहिए। उसे घर घर घूमना चाहिए। त्याला डोक्यावर बसू नका, मुलगी किती लाडकी असती तिला घरोघरी फिरू देऊ नका। आता सगळे पुरुष मंडळी ऐका, चाहे पत्नी कितनी प्यारी हो उसे राज बताना ना चाहिए। क्या करना है, पत्नी कितनी भी प्यारी क्यों न हो, साहब राज बताना नहीं चाहिए। हाँ, चाहे पत्नी कितनी प्यारी हो उसे राज बताना ना चाहिए। जो लोग अपने भैया से बिखरे हुए हैं, ये भावामध्ये राहत नाही, भावातून त्यांचं डिवायडेशन झालंय, अशा लोकांनी हे वाक्य चाहे पत्नी कितनी प्यारी हो उसे राज बताना ना चाहिए। चाहे भैया कितना बैरी हो उससे भेद छुपाना ना चाहिए। चाहे भैया कितना बैरी हो उससे भेद छुपाना ना चाहिए। क्या कहा है, भैया कितना भी बैरी क्यों न होता, उनसे भेद ना छिपाइए, क्योंकि भाई भाई होता है। और
जिस घर में आदर मान नहीं उस घर में जाना न चाहिए। चाहे बेटा कितना प्यारा हो उस सिर पर चढ़ाना ना चाहिए। चाहे बेटी कितनी लाडली हो उसे घर घर घूमना ना चाहिए। चाहे पत्नी कितनी प्यारी हो उसे राज बताना ना चाहिए। और चाहे भैया कितना बैरी हो उसे भेद छुपाना ना चाहिए। और जिस भजन में राम का नाम नहीं उस भजन को गाना चाहिए। काय आयुष्याचा सार संबंध कमी छोट्याशा पंक्तीत चला पुढे बोले बताना तो पडेगा पुढे। हा भगवान शंकराने हातामध्ये डमरू घेतलं, डमरूचा निनाद केला महाराज आणि डमरूचा निनाद करून किडी मुंगी कृमी कीटक सर्व जीव त्या कैलास पर्वतावरच्या त्या ठिकाणी हाकलून लावले। सर्व जीव निघून जातात। गुह्यतम शास्त्र आहे, दोघातच झालं पाहिजे। जे दोघात असतं ते गुह्य, जे तिसऱ्यात जातं ते गुह्य नाही, गुह्य नाही। परंतु या गुह्याच्या पलीकडे वारकरी संप्रदायाने आपल्याला जे दिलंय म्हणजे उखळीकर दादा शताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमात एक वाक्य बोलून गेले। वास्तविक संस्थेच्या वादाबद्दल ते बोलत होते, पण तेव्हाच एक वाक्य मला आठवतं, प्रगट गुह्य बोले। वारकरी संप्रदायानं कधी अंतर्गत शब्दाची म्हणजे बांधिलकी जी आहे ती जर बांधून ठेवली नाही तर ती प्रगट केलं, उघड केलं। दोघात जे असतं ते गुह्य, तिसऱ्यात जे असतं ते मला माहित नाही। भगवान शंकर म्हटले आता मी आणि तू बोले भी हसी तब महेश ज्ञानी सावधान सुमति भवानी मंगल भवन मंगलहारी नवो शरण पूछ भवानी प्रश्न यही जिनकी बोझा है क्या पता है पाण्यात मासा झोपतो कसा खावा त्याचा रसा तेव्हा चला हाँ बोले बेहसी महेश तब बोले बेहसी महेश
आता मी आणि तू आपल्या दोघांचा गप्पा प्रपंचाची नाही, अध्यात्माची चर्चा. भारताची ही असीम परंपरा राहिलेली आहे. पती पत्नी जेव्हा एकत्र बसतात तेव्हा फक्त प्रपंचाची चर्चा होते असं नाही, तिथं अध्यात्म सुद्धा उभं राहते. भगवान शंकर बोले, सुन लेना, जीव के जन्म पूर्व की दशा क्या होती है. सगळे किडी मुंगी कृमी पशु कीटक सगळे निघून गेले. आता फक्त तिथं एका पोपटाच्या नरानं मादीनं मिळून अंड घातलं होतं. ते अंड मात्र तिथंच राहिलं. त्याचं कारण असं होतं की त्याला पंखही नव्हते आणि पायही नव्हते जायला. भगवान शंकर भगवानीला गुह्यतम शास्त्राचा उपदेश जो भगवंताने अर्जुनाला दिला. जेण सांगे माता देवकीशी, जेण सांगे पितया वसुदेवासी, जेण सांगे बंधू बळीभद्राशी, ते निज गुह्य अर्जुनेशी बोलत. जे स्वतःच्या भावाला नाही, आईला नाही, वडिलांना नाही, जे अर्जुनाला सांगितलं आज ते भवानीला सांगतात भगवान शंकर. ऐक. भवानी ऐकू लागली. सावधान सुनू सुमती भवानी. ऐक, सावधान होऊन ऐक. आणि कथा कीर्तन सावधान होऊन ऐकण्याचा विषय असतो. इथं सगळे अधिकारी नाही म्हटले शास्त्राने. जो रसनेंद्रियाचा केला की निद्रेस जीवे विकला, शास्त्रकार म्हणतात तो नाही म्हणितला अधिकारी आहे. भगवान शंकर सांगू लागले. भवानीला मात्र झोप आली. भवानी झोपून गेली. भगवंताचे शब्द ब्रह्मवाक्याच्या प्रमाणे खाली पडू लागले. त्याच्या तेजपुंज त्या प्रभावाने त्या अंड्याचे तुकडे झाले. त्यातून पोपटाचं पिलू बाहेर आलं. पूर्वी कथा प्रसंगाचा असा एक पायंडा असायचा की जर कथा ऐकायला एकच असेल आणि सांगणारा एक असेल तर ऐकणाऱ्याने होकार दिला पाहिजे. अशा पद्धतीने असं झालं. बरोबर आहे, बरोबर आहे, त्याने असं म्हटलं पाहिजे. भवानी म्हणत होती बरोबर आहे, बरोबर आहे. तिनं ऐकलं. महाराज ऐकता ऐकता झोप लागली. पोपटाचं पिलू बाहेर आलं. त्या ब्रह्मवाक्याला ब्रह्मतदाकार वृत्तीपासून गर्भदशेची अवस्था आणि मृत्यू लोकातले पाश आणि या भूतलावरचं दुःख या संबंधाचं सगळं चिंतन तो पोपटाचं पिलू तिथे बसून ऐकू लागला. भगवंतानं कथा समाप्त केली. जय घोष झाला. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. उमापती महादेव की. पुनरावलोकन करण्यासाठी भगवान शंकरानं पुन्हा भवानीला विचारलं. भवानी ऐकली? बोले हाँ बताओ क्या सुना. बोले ऐसा ऐसा सुना, इतना इतना सुना. और बोले बताओ दुनिया में कितने पाश होते हैं. मृत्यू लोकांमध्ये किती पाश आहेत. ती म्हणजे मला माहिती नाही. तो ऐकलं नाही का. ते काही कळत नाही म्हणले. मी तर झोपली होती म्हणले. तू झोपली होती मग ऐकलं कोणी. आजूबाजूला बघितलं पोपटाचं पिल्लू. त्रिशूळ घेतलं. दोघांच्या मध्ये तिसऱ्यानं ऐकले म्हणून त्रिशूळ घेऊन भगवान शंकर जे धावले. त्रिलोक्यामध्ये फिरता फिरता त्यांनी लक्षात आलं त्याच्या की आता काय आपल्याला वाचायला महाराज कुठे चान्स नाही. म्हणून तो महितलावर भूलोकामध्ये आला. आणि या भूलोकावर श्री महर्षी व्यासाची पत्नी, तिचं नाव आरणी विटकार सुजारा. 3 नावं तिला जे योग्य वाटेल ते धरा. ती सकाळची वेळ होती. तिने आंघोळ केली होती. केस मोकळे सोडले होते. डोकं विसरत होती. आणि डोकं विसरत असताना जरा लक्षपूर्वक काय का तिला जांभई आली. तिने जांभळी दिली. जसं पोपटाचं पिलू आलं तसं त्या पिटकेच्या तोंडावाटी पोटात गेलं. भगवान शंकर ने देखा जिसे मारने के लिए आया वो तो किसी के कोख में जाकर बैठा है, पेट में जाकर बैठा है. 2 पर्याय थे. 2 पर्याय होते भगवान शंकराजवळ. त्याला जर संपवायचं या बाईला संपवावं लागणार. डायरेक्ट जीवे मारावं तिला. नाही तरी बाईला जर जिवंत ठेवायचं त्यालाच मारायचं. सीझर करावं लागणार. कारण विनाकारण कुणाला तरी मारल्याने फार मोठं पातक उभं. देव सोडे पातक पातक आहे. पाप पाप आहे. देवालाही लागतं भक्तालाही लागतं. काय करावं. भगवान शंकराच्या पुढे 2 प्रश्न. पोपटाला बाहेर काढायचं सर्जरी, आणि जर बाहेर काढायचं नाही मारायचं तर बाई मरते. आता खाली बसलेले काही जण डोकं लावतील महाराज त्या काळात सर्जरी होती का. मग तुम्हाला काय वाटतं सिझेरियन नावाची प्रक्रिया आताच आली का. माझे एक मित्र काळगावकर म्हणून 123 देशाचा दौरा त्यांनी विमानाने केलेला आहे. त्यांनी मला मागच्या काळामध्ये एक सूत्र सांगितलं. मी विदेशाच्या दौऱ्यात असताना मला बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये व्याख्यानासाठी बोलवलं. जागतिक लेवलची फार मोठी युनिव्हर्सिटी, फार मोठं विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठामध्ये मी गेल्यानंतर इथल्या एका व्यक्तीने मला विचारलं की आप इंडियन हो. मैंने कहा हा. तेव्हा ते मला असं सांगतात त्यांनी मला माझा हात पकडला आणि त्यांना सांगितलं चला तुम्हाला एक कुतूहल दाखवतो. मी कशाबद्दल बोलतोय.
की बऱ्याच प्रक्रिया भारतामध्ये ह्या कधीच्याच होत्या, फक्त आपल्या लोकांना त्या समजून घेता आल्या नाही. हे आपल्या समाजाचं दुर्दैव. बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये त्या व्यक्तीने आडगावकर साहेबांचा हात पकडला आणि प्रशस्त मोठी खोली होती, त्या खोलीमध्ये नेलं. त्यांनी बटन प्रेस केलं, तिथला पडदा उघडला आणि पडदा उघडल्या बरोबर विदेशामध्ये 7 समुद्राच्या पलीकडं डॉक्टर श्री आडगावकर सरांनी जे बघितलं ते विलोभनीय होतं, नयनरम्य होतं, आतुरणीय होतं. त्यांनी बघितलं एक 2.5 ते 3 फुटाची विश्वाची माऊली, साधकांची मायबाप, ज्ञानियांचे राजे, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत श्रेष्ठ ज्ञानोबाची मूर्ती पद्मासनात बसली. त्याच्या पाठीमागे त्यांनी बघितलं ज्ञानोबाची जी वाक्य होती, ती ज्ञानेश्वरीतली महत्वाची वाक्य जी अनुसंधानिक होती, जी एक्सपेरिमेंट साठी निवडलेली होती, संशोधनासाठी, ती कोरलेली. तेव्हा आडगावकर, डॉक्टर आडगावकर म्हणतात, मी बघितलं आणि म्हटलं वा आमची माऊली. तेव्हा त्यांनी इंग्रजीमध्ये डॉक्टर आडगावकर साहेबांना एक उत्तर दिलं, मी हिंदीत सांगतो तुम्हाला. उसने कहा कि भैया आप लोग बस इतनी सी बात को लेकर घूम रहे हो. बोले पता नहीं ज्ञानेश्वर जी महाराज के पीछे जो वाक्य लिखा हुआ है, जो शब्द लिखा हुआ है, उसने कहा अरे पगलो ये लिखा हुआ है आता विश्वास मकेले. ये बाहुली कोई आपका नहीं है, ये तो पूरी दुनिया का है साहब. उसने बता दिया आपका कैसे तंत्रज्ञान आहे जगत. लक्षपूर्वक काय करता तुम्ही म्हणा सर्जरी अगोदर होती का? होती. कुठे होती? भागवतातली एक कथा सांगतो तुम्हाला. भागवताच्या अंतर्गत रामायण येते. रामप्रभूच्या वंशाचं वर्णन येतं, रघुवंशाचं. त्या रघुवंशाच्या वर्णनामध्ये युवनाक्ष नावाच्या राजाची कथा येते. तुम्ही म्हणाल हा युवनाक्ष नावाचा राजा नेमका काय होता? अतिशय महाराज सत्शील होता, चक्रवर्ती होता. पण या युवनाक्ष नावाच्या राजाला लेकर बाळ होत नव्हते. ज्यांना लेकर बाळ आहेत ते किती परेशान आहेत विचारा तुम्ही लोकांना जाऊन. माझी कथा संपली की मावळ्या स्टेजवर येतात, जय हरी जय हरी. हे आमच्या सुनबाई आहेत महाराज. बरोबर 10 वर्ष झालेत महाराज लग्नाला. म्हणलं वा वा आनंदाची गोष्ट आहे. मुलं बाळ नाही महाराज. म्हणलं दवाखाना काय नेमकी काही टाणाटोणा. म्हणजे बाबा काहीतरी द्या. मी म्हणलं मी काय देऊ? आमचं झोप जाय द्या ना, ते डोकं दुखी जाऊ दे ना. एक नारळ घेतलं, म्हणलं मावशी हे घे. आणि याचं काय करू? म्हणलं तुझ्या सुनबाईला श्रावण महिन्यातल्या अमृतपैक्षण त्रिगुणींच्या आठवणा नाही, क्षण परीक्षण ईशान परीक्षणात क्षण सोमवार झाल्यानंतर 4थ्या सोमवारी उद्यापन करा. उद्यापन करत असताना चांगला स्वभाव, चांगली वृत्ती ठेवा. उतरू नये, मातरू नये, घेतला मसाला आपण नये. यानं काय होईल? म्हणलं म्हातारे तुला नातू होईल. नक्की होईल. म्हणलं होईल. नक्की होईल. म्हणलं होईल. आणि नाही झालं तर म्हणलं मला वटीत घे. परेशान आहे लोक. सुरेश बाबा काय गमत सांगू. 7-8 वर्षापूर्वी माझा एक मारवाडी मित्र मला भेटला तिकडे जाताना. माझी हिंदी काही तेव्हा एवढी परफेक्ट नव्हती. त्यांनी मला विचारलं क्या कर रहे हो? मी मोकळ्याच हो. जनरली आपली हिंदी तशी असते ना, अरे काय झालं रे तू छापाने को जा रे मेरे को भी आन दे रे. आपली हिंदी अशी असते ना, अरे वो बैल की भाव भी बढ़ गए रे लेकिन वो क्या है चाले की भी परेशानी है, घर की बैल नहीं रहते. आपली हिंदीला येत. चल मैं मोकळा बोले चलो गुजरात. मी त्याच्या गाडीत बसतो गुजरात. बाबा निघला होता गुजरातला. बोटावर हात फिरवला, एक पोरं होतं. शाल फिरवली की म्हणून जुळवा होतं. कोण काय म्हणून काही सांगत नाही. आता एक काल परवाला आमच्या भागात निघलं, कोणत्या बाईला माकड बोललं म्हणे कोणते आमच्या भागात. ज्या बाईला एक मुलगा आहे तिने एक शनिवार धरावून, जिला 2 तिने 2 धरावं. आता पुन्हा काल एक फुसकी काढली कोणा. रक्षाबंधनामध्ये बांधलेल्या राख्या सगळ्या, आपल्या ग्रहणामध्ये बांधलेल्या सगळ्या राख्या तोडून टाकावं. किडे पडले आपल्या डोक्यात. काही तारपणा करायचं नाही एका गोष्टी. ज्याचं मन शुद्ध आहे. तुम्हाला माहितीये जेव्हा वशिष्ठाला रामप्रभूने विचारलं, आपलं दशरथ राजाने विचारलं की रामप्रभूचा राज्याभिषेक करायचा कधी करू? बेगी विलंबन करहुन पही सब ही समाजू सुदिन सुमंगलू तबही जब राम होई जब राजू. काय म्हटले ते? ज्या दिवशी राम राजा होईल तोच मुहूर्त. दुसरा मुहूर्त बघायचं नाही. मुहूर्त म्हणजे काय? ज्या दिवशी तुमचं अंतःकरण शुद्ध असेल, ज्या दिवशी तुमचं मन चांगलं असेल, त्या दिवशी समजायचं दिवस चांगला आहे.
बाकीच्या गोष्टी करायच्याच नाही. काही आपू आता गेली की दुसऱ्या करते महाराज. वड पौर्णिमेच्या दिवशी एक बाई पूजा करायला निघाली. एका हातात तांबे होतं, दुसऱ्या हातात ताट होतं. रस्त्याने पूजा करायला जाता जाता ती नेमकी वडाच्या झाडाजवळ गेली. वड गावाच्या गाव खोलीला होता. वडाच्या बाजूला छोटे छोटे झाड होते. तिने पाहिलं रस्त्याला चालली. तिच्या पाठीला खाज आली. ती म्हणे मला खाज आली, पण जर खाजायचं म्हणल्यावर तांब्या खाली ठेवावा लागतो. जागा काही चांगली नाही, झाडं उगेली. काय केलं, तिथे एक MSCBचा लोखंडाचा पोल होता. पोल जवळ गेली तिने अशी पाठ घासली. चंद्रकला अक्कानं पाठ घासली. सुमन अक्कानं पाहिलं. ती म्हणजे बाई ह्या वर्षी नियमच आला करून तिच्या मागे ती गेली, उभी राहिली. तिना पाठ घासली. तिची पाठ घासलेली तिसरीना पाहिली. ती आली, ती उभी राहिली. तिना पाठ घासली. सगळ्यात शेवटी गेली तुळसामाय. तुळसामाय जायशी खंब्यात करंडी यायशी. म्हणलं मी तिकडे चालू आणि मी बसलो. आम्ही गेलो गुजरातला. त्याची काय समस्या होती त्याने सांगितली. मला म्हणून तू बारीक लागलो. मी कशाला लागू लाग म्हणे. त्याने काय मी लागलो. लागल्यानंतर त्या बाबाने माझ्याकडे पाहिलं. वा नारळ ठेवलं माझ्याकडून. घे म्हणजे काय करू, घरी येऊन खाय. 2 वर्षात मुलगा होईल तुला. 3ऱ्या वर्षी पाय पडायला घेऊन ये. मी ते नारळ घेतलं. घरी आलं. बाबाने सांगल्याप्रमाणे केलं. मी 3 वर्ष वाट पाहिली. कुठूनही बाळ नाही. 1 वर्ष बाबा सवलत दिली, आणखी डिस्काउंट द्याला. 4थ्या वर्षी मला जरा खटकलंच. मी स्पेशल गाडी केली. मी बाबाकडे गेलो. मी लाईन लावली. त्यांनी मला विचारलं कहाँ जाए. मैं बोला बाबा मैं महाराष्ट्र से आया. तेव्हाची हिंदी. बोले बाबा मैं महाराष्ट्र से आया. बोले क्यों आए. मैं बोला बाबा 3 साल पहले आया था, तुमने नारियल दिया था, तुम बोले थे नारियल खाने के बाद बेटा हो जाएगा. मैं बोला बाबा बेटा होया नहीं. होया नहीं. नारियल ठीक से खाया या नहीं. मैं बोला बाबा नरोट्या सगट खाया. नारियल ठीक से खाया. मैं बोला बाबा खाया ना बाबा. बोले अकेले खाया, दोनों ने खाया. मैं बोला बाबा दोनों पण. ते म्हणे एकट्याने खाल्ले की दोघांनी. मी म्हणलं दोघं पण. म्हणे तुमची बायको. मी म्हणलं माझं लग्नच झालं. तो सगळा उपद्व्याप बघितल्यानंतर मला लग्न करावंसं वाटत नव्हतं, पण नंतर नाही लग्न केलं. लग्नानंतर काय व्यवस्था आहेत महाराज माणसाच्या. उपाध्याय आहेत माणसाच्या. पण लग्नाच्या अगोदर किती कुठे फिरलं तरी ताण नसतो. घरी यावं काय, लेकरा बाळाकडे बाबा काय. आता 2-4 दिवस घरी गेले नाही परत फोन करताय. हॅलो बाबा कुठे तुम्ही. आणि पत्नी तर पत्नीच मग त्याला आवड आहे. त्यांचं लय आवड असतं. नागपंचमीच्या दिवशी असली गंमत केली माझी. जाता जाता मी सकाळीच कीर्तनाला निघालो. माझ्याकडे आल्या मला म्हणलं हॅलो. मग म्हणलं काय 2 मिनिटं थांबा. घरात गेला आमचं मंडळ. तांब्याभर दूध घेऊन आलं. मला म्हणे हे घ्या. मी म्हणलं काय दूध. मी चिडलो. मी म्हटलं तुम्हाला माहिती नाही का मी दूध खात नाही म्हणून. ते म्हणे ह्या पाच चिडू नका, वरडू नका. मला माहितीये तुम्ही दूध घेत नाही, तुम्हाला दूध चालत नाही. पण आज नागपंचमी. निदान नागपंचमीच्या दिवशी तरी सापाला दूध पाजलं. तुम्ही हे लग्न झालेले तुम्ही करूच नका. युवराज नावाच्या राजाला लेकरं बाळं होती. पूर्वकालाचा इतिहास आहे. राजा दशरथाला पुत्र झाला नाही म्हणून दशरथाने काय केलं. शृंगी ऋषी वशिष्ठ पुत्रकाम शुभयज्ञ करावा. पुत्रकामेश्वर नावाचा यज्ञ केला होता राजा दशरथाने. या न्यायाने युवनाक्ष नावाच्या राजाच्या राजपुरोहितांनी त्या ऋषीने यज्ञ चालू केला. राजा आणि राणी दोघ जण पूजेला बसले. यज्ञ संपला. पूर्णाहुती झाली. राजा उठला. राजा निघून गेला. राणी बसलेली होती. राजाने काय आपल्या ऋषीने काय केलं. एक पाण्यानं भरलेला तांब्या मंत्रानं अभिमंत्रित केला. राणीच्या हातावर ठेवला. सांगितलं राणी साहेब हा तांब्या घ्यायचा.
घरी जायचं, राजमहालात जायचं आणि मध्यरात्रीला रात्रीच्या 12 वाजता या तांब्यातलं पाणी, चंद्र पौर्णिमेची रात्र होती, चंद्र डोक्यावर आलेला असताना चंद्राचं बिंब जेव्हा या तांब्यामध्ये पडलेलं असेल, या काळाला तुम्ही हे पाणी प्यायचं. राणीने विचारलं यानं काय होईल, तुम्हाला लेकरू बाळ नाहीत ना? मी सीझर बद्दल बोलतोय, फाट्यातला फाटा हाय आपला. तुम्ही हे पाणी प्यायचं, तुम्हाला गर्भधारणा होईल. राणीनं तांब्या घेतला. उन्हाळ्याचे दिवस होते. राजा आणि राणीला मोठा पलंग होता. राजा आणि राणी त्याच पलंगावर झोपलेले होते. राणी अतिशय आळशी होती, ती आयदी होती, तिला काम करायचं जिवार येत होतं. म्हणून तिनं किचन मध्ये गेल्यापेक्षा, पाकशाळेत गेल्यापेक्षा हा तांब्या इथंच ठेवलेला बरा असं म्हणून पलंगाच्या खाली तांब्या ठेवला. राणी निवांत झोपली. तेवढ्यामध्ये राजा लघुशंकेला उठला. राजा निघून गेला. राणी कल्टी झाली, म्हणजे राणी झोपेत फिरली. राणी राजाच्या जागेवर आली. राजा तिकडनं परत आला. राजानं बघितलं राणी माझ्या जागेवर झोपलेली. म्हणजे झोपली तर झोपू द्या, कशाला झोपेत न उठवायचं. म्हणून राजा राणीच्या जागेवर जाऊन झोपला. 11:30 पावणे 12 सव्वा 12च्या दरम्यान राजाला तहान लागली. राजाचा हात पलंगाच्या खाली गेला. अचानक राणीनं जो तिला पिण्यासाठी तांब्या ठेवलेला होता तो राजाच्या हातात आला. आगे क्या हो तो गटा गटा पेल. राणी तेरी बीच पर मेरी पीक. राणी कशात बोला आता राजानं पाणी पिलं. पण सकाळी राजा उठला. राजाला मळमळ व्हायला लागली. कोल्ह्यावर काय राजा पटकन तिथून निघाला आणि वैद्याकडे गेला. जुन्या काळातले डॉक्टर फार ते वैद्य जे होते ते तज्ञ होते. मला पेशंटला आजार कोणता हे सांग. आताचा डॉक्टर अर्धा 1-2 तास तपासता. काय दुखतं तुमचं, तू काय करत काय वैद्याकडे गेल्याबरोबर वैद्याने नस बघितली आणि वैद्य हसलं. राजा म्हणे काय झालं सांग. म्हणे राजा साहेब कोरड्या वकाऱ्या येऊ राहिल्या. म्हणजे अगदी बरोबर. मळमळ होऊ राहिली. म्हणजे अगदी बरोबर. फिरल्या आणि उरायलं. म्हणजे अगदी बरोबर. अन्नाचा वास बाकीचा वास उरायला. म्हणजे मला झालं काय ते म्हणे सांगितल्यावर तुम्ही मला मानता. असं काय झालं मला सांग. म्हणजे तो म्हणला राजा साहेब अभिनंदन, तुम्ही मम्मी होणार आहात. त्या राजाच्या पोटात 9 महिने 9 दिवस गर्भ वाढला. त्याच्यानंतर कुलपुरोहिताच्या ऋषीच्या तज्ञांच्या हातून राजाच्या पोटाचं सीझर करून त्याच्यातून बाळ बाहेर काढलं. त्या बाळाचं नाव ठेवलं मानधाता. बाळ बाहेर आलं पण दूध कोण देणार. म्हणून इंद्रानं त्याचं पालकत्व स्वीकारलं. इंद्रानं त्याच्या अंगठ्यामध्ये अमृतकण टाकली. तो अंगठा त्याच्या तोंडात दिला. तो अंगठा चाखायचा तेव्हा अमृतकण मध्ये जायची आणि त्याचं पोट भरायचं. तेव्हापासून लहान लेकरं अंगठा चाखायला लागले. त्याच्या अगोदर चाखत नव्हते. जो मुलगा बाहेर जन्माला घातला सीझर करून त्याचं नाव मानधाता. याच्याच वंशात भगवान बरोबर आमच्याकडे पुढं जन्माला आले, प्रगट झाले. म्हणजे सीझर त्या काळात झालेले. भगवान शंकराला प्रश्न पडला आता काय करावं. दोनही पर्याय हे बिनबुडाचे होते. काही करण्यात तथ्य नव्हतं. पोटात गेलंय दूध मरून मरण असं समजून भगवान शंकर निघून गेले. पण ते पोटात असणारं पोपटाचं पिलू ब्राह्मणाचे पोर
लक्षात येत नाही सरांनी, कारण आवरा स्पेशल आहे. आवराडीला स्वतंत्र नाटकीय कार्यक्रम होता, त्यामुळे त्यांना स्वर लगेच कळतात. काय ताकद आहे, त्या स्वरातले ताकद आहे मला. इथं कधी चांगलं गोंधळ केलं तर लोक चॅलेंज करून सांगतो, मी काय त्याला साख्याचं उत्तर द्यावं. जर एखादा तज्ञ माणूस असेल तर तो देईल बरं का. तसं नाही, असतात तज्ञ माणसं. 16 साख्या येतात. ऑलराऊंडर माणूस आहे आपण. चला पुढे काय सांगतो तुम्हाला. 12व्या वर्षानंतर भगवान श्री व्यास शुकदेवाच्या समोर गेले आणि सांगितलं त्या गर्भाकडून, शुका बाहेर या. त्यांनी सांगितलं मी बाहेर येणार नाही. या मृत्यू लोकांमध्ये जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःख आहे. मी या मृत्यू लोकांमध्ये जन्म घेणार नाही. अरे मला पण आईच्या पोटातून तुला बाहेर निघावं लागणार आहे. भगवान श्रीव्यास विनंती करू लागले. तेव्हा शुक सांगतात, बाबा मी बाहेर येईल, परंतु प्रपंचाचे जे काही पाश आहेत, या जगतातले जे काही दुःख आहे, ते दुःख मला लागणार नाही. असं काहीतरी मला सांगा, तरच मी जन्म घेईल बरं का बाबा. तेव्हा भगवान श्रीव्यास सांगतात, सुखा सांगू तुला, तुला जर या मृत्यू लोकावर या सगळ्या दुःखापासून सुटायचं असेल, मुक्त व्हायचं असेल, ते तुला बाधू द्यायची नसेल, तर तू एक काम कर. जन्माला येतानाच आईचा गर्भ ते डायरेक्ट ईश्वर म्हणजे मी भक्त आणि तू देव अशी संकल्पना ठेवून त्या परमात्म्याचा दास बनण्याच्याच उद्देशाने जन्म घे आणि त्याचं दास्यत्व करण्यासाठीच निघून जा अभंगाच्या. श्री शुकदेवांना जे सांगितलं तरी जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. जन्माला येताना तू भगवंताचा दास होत असेल तर जन्म घे. हा उपदेश महाराज जन्मपूर्व काळामध्ये भगवान श्री व्यासाने केलेला. तुकोबाराय म्हणतात कदाचित आपण देखील त्याचं अनुकरण करून जर जन्माला आलो असतो तर आतातली ही परिस्थिती नसते. भगवान श्री व्यास जेव्हा शुकदेवाला सांगतात आणि जेव्हा शुकदेव येतात त्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट काय बनतं. विषय तो त्याचा Yeah.
देण्याची पंक्ती चालू झाला त्या दिशेने ते गेले. एक विषय तो सकाळचा हरी ज्या पद्धतीने त्या पद्धतीने मी भक्त तुझे करी असा भाव त्यांनी ठेवला. का जन्मापूर्वी सावध झाले. महाराज म्हणतात आपणही आता बहुत काही थोडी रही थोडी बिन जाय प्रभू कहे सुनात्मा तो समय व्यर्थ गवाय. जेवढी गेली तेवढी जाऊ दे आता. पण इथून पुढे निदान आता तरी सावध होई बापा. आता उघडी डोळे जरी अद्याप न कळे तरी मांडेचे आखोळे दगड आला पोटासे. आता तरी सावध झालं पाहिजे. माणूस म्हणून जन्माला आलोय. माणसासारखं वागलं पाहिजे. माणसासारखं जगलं पाहिजे. आणि जर नाही वागणार नाही जगला तर नाही तरी काय थोडी तुमच्यात आणि कुत्र्यात आणि डुकरात काय फरक आहे. म्हणजे आपल्यात आणि कुत्र्यात आणि डुकरात काय फरक आहे. महाराज कुत्री कितीतरी जन्माला येतात आणि जातात. डुकरी कितीतरी येतात आणि जातात. त्यांचं जीवन जसं काही स्वतंत्र बांधिलकी ठेवा ठेवून ते जगत नाही आणि जाताना सुद्धा काही सोडून जात नाही. महाराज मग आपल्या जीवनात आणि त्यांच्या जीवनात काय फरक आहे. जन्माला आल्यानंतर का सगळं या जीवनामध्ये चांगलं करावं. का चांगल्या पद्धतीनं वागावं. जन्मल्याचे ते फळ. आपण जन्माला आलोय त्याचं फळ म्हणून आपण चांगलं वागलं पाहिजे. चांगलं राहिलं पाहिजे. चांगलं बोललं पाहिजे. त्याचं कारण समजतं. या सृष्टीतलावरची रीत आहे. जीवन जगत असताना तुम्ही ज्या पद्धतीचं कर्म या मृत्यू लोकांमध्ये करणार आहात त्या पद्धतीचं फळ तुम्हाला इथेच भेटणार. जगी जीवनाचे क्षणिक सुखासाठी आपल्या कुणी होतो नीती भ्रष्ट. कुणी त्यागी जीवन आपले दुःख जगी करण्या नष्ट. सोडी सोडी माया जाळी सोडी सोडी माया जाळी आहे जग हे नश्वर. विसराचे कर्म तैसे फळ देते. पूर्वीचा काळ होता बापाने केलं पोराला भोगावं लागत होतं. आता ज्याने केलं त्याला या दृष्टाचे मला कीर्तन सोडायचं आहे का. एक व्यक्ती रस्त्याने चालली होती. उन्हाळ्याचे दिवस होते. ज्याने केलं त्यालाच कसं भोगावं लागतं त्याबद्दल सांगतोय. रस्त्याने जाता जाता रस्त्याच्या काठाला एक आंब्याचं झाड होतं. त्या आंब्याच्या झाडाकडे लक्ष गेलं. कोणाचं. त्या आंब्याच्या झाडाकडे लक्ष गेलं. कोणाचं नाही. त्या माणसाचं माणसाचं. त्या आंब्याला बघितलं. कोणी. हा डोळ्याने. कोणी बघितलं. अगदी बरोबर. कोणी बघितलं. तुम्ही उत्तर द्यायची. तर तो रस्त्याने चालला होता. रस्त्याने जाताना आंब्याचं झाड होतं. आंब्याच्या झाडाला बघितलं डोळ्याने. डोळ्याने बघितलं. पाय त्याला तिथपर्यंत घेऊन गेले. हात पुढे सरसावला. बोटाने आंबे तोडले. बोटाने आंबे तोडून तोंडात घातले. दाताने दाबले. जिभेनं चव चाकली आणि बोटानं आनंद घेतला. नीट ऐका काय सांगतो ते ऐका. तो रस्त्याने जात होता. डोळ्याने बघितलं. पायानं तिथपर्यंत नेलं. हातानं तोडला. बोटानं पकडला. तोंडात टाकला. दातानं दाबला. जिभेनं चव चाकली. बोटानं आस्वाद घेतला. पण ज्याचा आंबा तोडला तो अतिशय कंजूस होता. तो तिकडून लाकूड घेऊन आला आणि त्यानं त्याच्या पाठीत लाकूड पडल्याबरोबर ती पाठ म्हणली मेरी क्या गलती मेरी क्या लेकर आ गए. हाथ में जो है तो तोड़ने के लिए मदद की. बोले मूलिया ने जो है वो मुंह तक ले गई. बोले दांत जो है उसने दबोचा. बोले जीभा जो है उसने आस्वाद आनंद लिया. पेट जो है वो तृप्त हो गया. और फटके मुझे क्यों दिए. पाठ म्हणली पाठीची काही गलती आहे का. पाठीवर दणके बसल्यावर डोळ्यातून पाणी आलं. डोळ्याने लगेच ऑब्जेक्शन घेतलं. डोळ्या सगळे मिळून म्हणले गाढवा. सुरुवात तो आज केली लक्षात. बाकी कोणी काही करू द्या. कोणा किती जमू द्या जमून ठेवत्यात. आपण उद्या पुण्य करू द्या. नका जो करताय घरातला
तुम्ही किती मरमर केली त्यांच्यासाठी, तरी त्यांना मिळण्यासाठी तुम्ही जे वाममार्गाने आणताय त्याच्या सगळ्या उपाध्या भवाडी तुमच्याच पोटी येणारे. लक्षात घ्या, कोणी कोणाचं नसतं. भाऊ गजेंद्र नावाचा फार मोठा हत्ती हा मोठ्या जंगलामध्ये राहत होता आणि जंगलामध्ये राहत झोपले काय, जंगलामध्ये राहत असताना तो त्याच्या बायको सहित पोरासहित आंघोळीला गेला सरोवरामध्ये. दुपारची वेळ होती, आंघोळ करायची होती तर चांगली करायची, माणुसकीनं करायची. यांनी सोंडेत पाणी घ्यायचं, बाईच्या अंगावर फेकायचं, बाईनं सोंडेत पाणी घ्यायचं. आपल्यासारखं नसतं, इकडे तिकडे तोंड तोंड प्रेम होतं त्यांचं एकमेकांचं. ती याला गप्पा मारायची, हे तिला गप्पा मारायची. आपल्याला कुठे गप्पा मारू दे काय नाही, बाई बोलत असली की आपण बोलू देतो. मी भरपूर वेळेस बोललो. जेवायला बसता माणूस आणि बाई नुसतं तोंडातून शब्द काढला म्हणे, ऐकता का हो, आवाज बंद कर. जेवायला बसली की टक 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 चुप चुप. आणि ती म्हणे फक्त 1 मिनिटात बाई गप. याचं जेवण झालं, याने हात धुतले, तिने टावेल दिलं, याने हात पुसले. मग हे तिला म्हणलं, आता बोल म्हणे, काय म्हणत होते जेवणाच्या अगोदर? ते म्हणे, आता काय दगड सांगू, पहिल्या घासात झुरळ चाललं होतं तोंडात. सभी मस्त है अपनी अपनी मस्ती में. आंघोळ करता करता काय झालं ऐका, अचानक त्या तळ्यामध्ये राहणाऱ्या मगरीने गजेंद्राचा पाय पकडला. अब हाथी को पाँव को पकड़ा है तो हाथी को जैसे ही वेदनाएं होने लगी, उसने अपने दंत से दबोचा है उसको दांत से, तो खून निकलने लगा. पानी जो है पूरा पूरा का पूरा वहां पर खूनमय हो गया. उसने देखा क्या किया जाए, चित्कार करू लागला हाथी, अरे ओ भाग्यवान. बाइकुला सांगू लागला, सुनती हो? उसने कहा क्या हुआ? बोले लगता है मगरमच्छ ने मेरा पाव पकड़ लिया. बोले जरा पास तो आना, मुझे बचा तो लेना. बायकोनं म्हटलं, ते माझा पाय पकडलाय मगरीनं, मला वाचव. मी तुम्हाला सगळ्यांना एक विचारतो, तिनं काय केलं असं? काय केलं ते विचारतो माझ्याकडे. बरं तुमचंच विचारतो. हो नाही असं समजा, असं होऊ नाही कोणाला. रस्त्यानं जाता जाता पती पत्नी शेतात चालले, शेतात जाता जाता सोयाबीनच्या शेतातून चालले, सोयाबीनच्या शेतातून जाता जाता तुमच्या नवऱ्याच्या पायात पतीच्या पायात बूट आहे आणि तिकडून एक साप आला. त्या सापानं त्या बुटाला चावा घेतला, त्यानं तोंड त्या बुटामध्ये घातलं आणि शेपटी तुमच्या पतीच्या पायाला गुंडाळली. तुम्ही तुमचे मालक, तुम्ही दोघंच आहे, दुसरं कोणी नाही. तुम्ही पाहिलं वागण्याच्या वापस पाहिलं सापानं. आता माझा प्रश्न आहे, तुम्ही काय करता? बरोबर, ठीक आहे, धन्यवाद. ठीक आहे, देण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे, आम्ही समजून घेऊ शकतो, काय हरकत नाही. विनय केलं म्हणायचं तुम्हाला म्हणा. कुठल्याही कीर्तनकारानं कुठल्याही कलाकाराला खालीवर बोलू नये, त्याला खालीवर करू नये, कारण हे कीर्तनकाराचे प्राण असतात. एकटा कीर्तनकार काहीच करू शकत नाही. त्यांनी देण्याचा प्रयत्न केला प्रामाणिकपणाने, भले ती बसत नव्हतं पण म्हणले धन्यवाद पावले, चला पुढे. मी तुम्हाला विचारतो, मी त्यांना विचारतो, तुम्ही काय करता? त्यांना विचारतो, काय करता तुम्ही? सापाला पकडलेला आहे, बुटाला धरलेला आहे, पायाला शेपटी गुंडाळलेली आहे, तुम्ही दोघांचे काय करता? आणि काही एवढं तर करतात ना, झोपेला आता पळले असतील 2-3, एवढं तर करतात ना. तिने काय केलं ऐकलं? उसने कहा जी क्या हुआ? बोले मगरमच्छ ने पाव को पकड़ा है दांत में. तिने पहिलं पोरांना सांगितलं, बच्चे लोग बोले हा जल्दी बाहेर निघलो. तिने पहिलं पोरायला बाहेर काढलं, नंतर ती बाहेर निघली.
ये बोला अरे भाग्यवान, मेरे पाँव को मगरमच्छ ने पकड़ा है और तुम बाहर जा रहे हो, ऐसा क्यों कर? बोले देख लीजिए, मैं बाहर इसलिए आई हूँ, बोले स्नान के लिए हम सरोवर में आए, आप आए, आपके साथ में आपकी पत्नी आई, मेरे साथ अपने बच्चे आए। बोले जिस मगरमच्छ ने आपका पाँव पकड़ा है वो थोड़ी अकेला आया होगा, उसके साथ उसकी पत्नी होगी जो मेरा पाँव पकड़ लेगी, और उसके साथ उसके बेटे होंगे जो अपने बच्चे का पाँव पकड़ लेंगे। बोले आप तो गए पानी में, हमें क्यों मरवाना चाहते हो? बोले तू तेरा देख, मैं चली। बायको म्हणले बायको प्रमाण येरी किती सोडविना राजा, सोडविना राजा देशीचा सोडविना बंधू पाठीची बहीण शेजेची कामी। तिने सांगितलं तू तेरा देख, पुढे लिहिलेलं असतंय ट्रकावर तू त्याला देख, पाठीमागून लिहिलेलं असतंय। काय भारी भारी मिळतात, पैसा गेला पण नांदच केला, काय भारी भारी मिळतात, ज्याच्यावर कर्ज तोच खरा म्हणतो, काय भारी भारी मिळतात। माझे शब्द आले नाही म्हणणार, आल्या विषय झालोय ते सुद्धा लिहिलेलं असतं बरं का, मला ते सांगायचं नाही। हा काय लिहून ठेवतात महाराज, काय सांगू एकाची गंमत, एका मित्राचा ऍक्सिडेंट झाला माझा, त्याला फार लागलं नाही, ट्रकने कट मारली, ते खाली पडलं, त्याचा हात मोडला, महिनाभर घरात बाहेर निघलत नाही। ते बाहेर निघायचं म्हणलं की ते म्हणायचं नको बाप्पा, त्याच्या आई वडिलांनी मला बोलवलं, महाराज याला जरा अक्कल द्या बरं। मी म्हणलं काय झालं? म्हणजे याचा ऍक्सिडेंट होऊन किती दिवस झाले, म्हणजे आता बाहेर निघायला काय हरकत? मी म्हणलं खरंच रे म्हणजे काय तुला बाहेर निघायला हाय हरकत देतो? म्हणलं मला भीती वाटते ना। मी म्हणलं कशाची? ज्या ट्रकनं मला कट मारली त्याची। अरे म्हणलं झालं गेला, आता ट्रक का काय तिथे बसलेलं का, जाऊ दे सोडून। तू म्हणला झालं गेलं नाही, ज्या ट्रकनं मला कट मारली ना त्याच्या मागं लिहिलेलं होतं म्हणला फिर मिलेंगे। चला पुढे। महाराज काय का पत्नी सोडून गेली, तब गजेंद्र ने देखा है पत्नी छोड़कर गई, अब क्या किया जाए? शायद उसने भगवान को कहीं देखा नहीं था, लेकिन भगवान को सुना जरूर था। उसको पता नहीं था भगवान बिनु पद चलहि सुनहि बिनु प्राण, कर बिनु करम करहि विधि आनंद रहित सकल रस भोगी, बिनु वाणी भगता बड़ जोगी, मंगल भवन मंगल भानी द्रव सुदर्शन त्यांना ऐकलं होतं भगवान करुणाघन आहे, कारुण्य सिंधू आहे, तो भक्ताच ऐकतो। उसने जैसे इस सरोवर में महाराज कमल पुष्प खड़ा था, उसको तोड़ दिया, पता नहीं था भगवान कहाँ रहता है। पृथ्वी की ओर उसने कमल पुष्प को धरा है और भगवान को कहा, हे गोविंद हे गोपाल हे नाथ दयाल हरे। उसने भगवान को आवाज दिया, दौड़े दौड़े भगवान उसे बचाने के लिए। गरुडावरी बैसोनी माझा कैवारी, गरुडावरी बैसोनी Hey,
असताना जीवनामध्ये 4 व्यक्तींना कधी विसरलं नाही. तुका म्हणे भले ते भले ज्यांच्या नावे मानवले, ज्यांच्यामुळे हे सगळं आपलं उभं राहिलं स्ट्रक्चर. कोण आहेत ते? ज्याने अस्तित्व केले निर्माण तो बाप, जिने उतरलेले स्थान ती माय, ज्यांनी इथं भूतानावर पाठवलं तो भगवंत, आणि ज्यांनी जगावं कसं ते कळवलं ते संत ज्ञानेश्वर. दोन मिनिटात या ठिकाणी वाणीला विराम देणार आहे. संदीप दादा बोलधणे यांच्या माध्यमातून या ठिकाणी मला कीर्तनाचा सुयोग प्राप्त झाला. माझं परम भाग्य. अशा पिढीमध्ये कर्तृत्वान मुलं क्वचितच कमी जन्माला येत असतात की त्यांना परमार्थाचा हा वारसा चालवण्याचं परम भाग्य मिळतं. आणि एवढा मोठा सप्ताह आहे त्याचं नारळ हा काही साधारण खर्च नाही, हा फार मोठा खर्च आहे. आणि आपल्याजवळ जमा झालेली जमापुंजी ही दुसऱ्याला देण्यासाठी अंतःकरणात फार मोठं विचार असावा लागतो. त्यातूनच परमार्थाची ही खिलाफत हा प्रसाद सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जे करतायत ते आमचे श्री संदीप भाऊ आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू. मी दोघांचेही ऋण निर्देश या ठिकाणी व्यक्त करतो. आता एक भजन झालं विठोबारकमय, सगळ्यांनी म्हटलं नाही माझी इच्छा म्हणून सगळ्यांनी एकदा वरती हात करा. पुरुष मंडळी धन्यवाद. एक देख लेना तालियां बजानी है और ध्यान देना तालियां सब लोगों को मिलकर बजानी है. जो नहीं बजाएगा भगवान उसके अकाउंट में बैलेंस नहीं जमा करवाएंगे, क्योंकि उसके आपका तो पता नहीं लेकिन उसके दरबार